नमस्कार मंडळी, सोनाली गंभीरे तुमचं चॅनलवर स्वागत करते. बघा ही मका टोकन केलेली होती, आपण पेरलेली नाही. किती खाली आळ्याने. कसं व्हायचं शेतकऱ्याचं. इतकी छोटी मका आहे तर इतकी खाऊन घेतली, कशी सुधारायची ती. असं कोणताच मोड नाही की त्याला आळ्यानं खाल्लेलं नाही असं. हे बघा, बघू शकता तुम्ही. एक फवारणी केली आत्तापर्यंत, अजून तर टिचटीचच मका आहे. किती फवारण्या करावा आणि किती काय करावा. किती छान उगवली बघा ना, तुटाळ झालेली नाही, काही नाही. आणि एवढ्याशा मकाला नुसतं चाळणी केली आळ्याने खाऊन. छान आली का टोकन यंत्रानं? पहिल्यांदाच टोकन केली बघा आम्ही मका. मस्त प्लॉट दिसायला लागलाय उगं. काय शेतकरी सुखी तर सारी दुनिया सुखी म्हणल्यासारखं काम आहे. शेतकऱ्याचं पीक चांगलं तर शेतकरी चांगला. हे बघा, ह्या 3-4 साऱ्या मी हातानं डोबल्यात. पातळ दिसतंय पण हीच चांगली येते मका. डबल मोड नाही, काही नाही. बरी का मग काय फवारा आता कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आळ्या सगळ्या जाव्यात. मका इथून पुढं सुधारावी नसते. अशीच खाऊन घेतल्यावर काय मका सुधारायची सांगा. मस्त आलाय प्लॉट सगळा चौकून उभा. एक नंबर, तुटाळ नाही, काही नाही. एवढी मोठी मोठी मका झाली तरी हे बघा पाखरानं कसं आदर करून टाकले. वैतागच आहे, काहीतरी संकटच आहे त्या मका महाग. बघा, धन लावलंय मी मकामध्ये. कुठं थोडे बुचके लावलेत असे. उन्हाळ्यात म्हणलं खायला होईल. काय उगवत आहे अजून, बारीक आहे, छोटे छोटे नाद करून केलं तर शेतकऱ्याला खायला भेटत आहे. मरणाचं महाग भेटतं बाजारात तर काही पण. बघा, हे तुतीचं झाड आहे, ह्याच्यावर सुद्धा विघ्न आहे बघा. हे काय असं निर्जीव होऊन गळायला लागले. म्हणलं पिकलेत का बघा. तुती लय आवडती खायला. कशावर पण विघ्नच आहे. हे बघा कसे गळू चाललेत. हे असलं छान आहे का? मस्त आहे बघा. तुती आलेली ह्याला अजून 8-15 दिवस तरी लागतात काळे भोर तुती व्हायला, पिकायला. आवडलं का? सगळी झाड आहेत आपल्याकडं. सगळ्या झाडाचा नाद करून लावलेत, एक 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 एक. शाळेतली आठवण येते तुती बघितलं की का नाही. आमच्या शाळेच्या मैदानात होतं एक झाड. लेकरं ठेवीतच नव्हती त्याला. एवढाला कुठलं होऊ द्यायला, आणि काय असलं हिरवं काचच खाऊन टाकायची. बघा, ही पाटाला महागून उगवली नव्हती म्हणून मका डोबलेली. सगळी डोकलं करू खाऊन टाकली बघा मका. ह्या खायतला तर ही बी खाऊन टाकले. ह्या खायतं खालची मका खाल्ली, वरचं ही सुकून गेले. ह्या सरीला काय केलंय बघा, एका बाजूलाच अशी मका टोकन केली. एका साईडला सरीच्या एकाच पोटाला असं एका पोटाला टोकन केलेली मका एकदम नंबर 1 आली बघा. आणि त्याच्यात धन टाकले मी बघा. म्हणलं उन्हाळ्यात खायला होती कोथिंबीर. छान आलंय का? मस्त आले. अजून लहान आहे, हिरवगार दिसत नाही. जरा थोडं मोठं झालं की हिरवगार छान दिसते. हे बघा, पालक पण लावलाय. उगच छोटा आणखीन. हिरव्या पालेभाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात. हे काय डोबलेलं बुचकं आलीत. सगळं खायला भेटते शेतकऱ्याला. हिरव्या पालेभाज्या. बाजारच्या भाज्याच मला तर खाऊ वाटत नाहीत. लोळलेल्या घोळलेल्या कसल्या बी काळ्या पडलेल्या. बघा, हे आत्ता ह्या मका बरोबर गोट लावले मी. किती छान आले. इथं आलंय बघा. म्हणलं आता उन्हाळ्यात पात खायला बी होतंय आणि बी तयार करायला बी होतंय. दोन्ही पण फायदा होतोय. एक वापा लावला हे आता. ह्यातली गोटातली मका उपटून काढते म्हणजे गोट सुधरते. एक वापाच लावलाय. ठीक आहे, तिथून चांगला लांबवर आहे. नाद करून केलं तर खायला भेटते. बाजारचा आणायची वेळ येत नाही. आता उन्हाळ्यात तर मरणाचं माळवा महाग होतंय. बघा, ही मोरघासाची थिंबडी. आपल्याकडे पहिल्या शेळ्या होत्या, शेळ्यासाठी लावलेला मोरघास होता ही.
एकदम मस्त आहे बघा. एकच थोंबडे किती फुटू आहे बघा. शेळ्यांसाठी लावलेलं होतं ही कडी कोपऱ्याला असं 10-20 साऱ्या होत्या, पण थोडं बी रान रिकामं ठेवीत नसते मी. बघा हे आता बी आलं ह्याला, अजून 15-20 दिवस लागते काळं पडून. काळं झालं पाहिजे, जवसासारखं बी दिसते. बघा आलेत आमचं मालक येडा करायला. कटाळून जाते हिवडूला हिवडूला मका हिवडूल्या धानाला फवारो कटाळू जाते. कुठवर फवारण्या करावा आणि काय करावं. आता ही फवारणी केली तुम्ही, ती कोणतं औषध फवारलंय ती सांगा जरा. कोराजिन मारलंय आणि 19 खत मारलंय. आता होईल का आळी नियंत्रित? वाटतंय तर होईल, पण आता जर नाही झाली तर तुम्ही सांगा दुसरं काय फवारावं ते. बघा काय काय मकाचं ही झाड असं जळाय पण लागलंय आणि लई आळी पडली. कोराजन मारलंय, फवारलंय. आता दुसरं काय फवारावं ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. कटाळून गेला बघा आम्ही तर हिवडूल्या धाराला फवारू